आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। वेट इथेच थांबा। हाय ऐक ना, मला ऍक्च्युली ते मला बोल ना, अडखळतेस काय? बोल। मला ऍक्च्युली ना तुला कुठेतरी इन्व्हाइट करायचं होतं। इन्व्हाइट कुठे? ऍक्च्युली रेश, आम्हीच ना फ्रेंड्स मिळून छोटी पार्टी करतोय, तो आय वॉन्टेड टू इन्व्हाइट यू। वुड यू कम विथ मी? आणि काय, आय एम रिअली सॉरी। तुला माहिती आहे ना, मला हे लाऊड म्युझिक, डान्स ह्या अशा पार्टीज नाही आवडत। आय एम सो सॉरी। रेश प्लीज ना, लास्ट टाइम पण तू मला नाही बोललेला आणि तेव्हा माहिती तू काय बोललेला? यू गिव्ह मी अ पक्का प्रॉमिस and as a gentleman तू ते प्रॉमिस ब्रेक। I remember. Actually माझा एक दुसरा प्लॅन होता अगं म्हणून। बट ओके, लेट्स डू वन थिंग। मी असं करतो, तू मला लोकेशन सेंड कर, आय ट्राय टू कम। येस, आय नो यू वुड कम। चल बाय बाय। निकाल, तू नोटीस केलेस? ऋषी सर जरा बदलल्यासारखे वाटतात। नाही म्हणजे ॲज पर माय एक्सपिरियन्स, माणूस प्रेमात पडला की असं वागतो। करण, यू नोटिस्ड? आय थॉट मी एकटीनेच नोटीस केलंय, पण तुम्ही सगळ्यांनी पण केलं। तो खरं सांगू तर चेंज झालाय। यू नो व्हॉट, आधी ना रेश असा एक्सप्रेसिव्ह नव्हता, बट आता बघ ना किती एक्सप्रेसिव्ह झालाय। आणि आधी तो आता मला नाही बोलला, बट देन ही सेड येस। अँड तुम्हाला माहिती आहे का, मलाही वाटतंय की त्याला माझ्याबद्दल काहीतरी फील होतंय। आय एम सो हॅपी। यू नो व्हॉट, या बदल्यात मी तुम्हाला सगळ्यांना स्ट्रीट देईल। चला। सरसताई, तुम्ही इथं उभारलायसा? काय झालं? ते नाही, हा डोळ्यात थोडी धूळ गेली ना, म्हणून इथं येऊन उभं राहिलो। तुम्हाला ते समजायला प्रसाद वाटायचा। चला तिकडे। गुरुजी नको, मला ना कसं तरीच व्हायला लागलंय, मी जाते घरी। आलं ध्यानात, आबा कमी नाही दिसते, त्यामुळे तुम्हाला कसं तरी वाटतं, पण काळजी करू नका, आम्ही आहेत ना हो। हा, आम्ही तुमच्या बरोबर आहोत आणि आई तुळजाई आहेच। येते आई तुळजाई, काय बी कर, पण त्याच ते मला बघू देऊ नकोस। नमस्कार साहेब। नमस्कार। मगाशी मी तुम्हाला म्हणालो होतो का नाही की आमच्या गावात बी एका ताईंचा आज वाढदिवस असतो। याच त्या ताई, सरोज ताई। अच्छा, या प्रसाद घ्या। गुरुजी म्हणत होते की आज तुमचा वाढदिवस आहे, तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। आज माझ्या बायकोचा पण वाढदिवस आहे, ती जर असती तर तिला सुद्धा मी देवळात घेऊन आलो असतो आज। प्रसादासाठी धन्यवाद। तुला हा, उठ की, चल तयार हो। ऋषी सर पोचले बी असतील ना। निंगे निंगे, अगं म्हशी उठ की, कवा तर न ओरडायला। करण उठ उठ। वय की वय, काय हाय, का उगा अंबरायला लागलीस? जरा डोळा लागला नाही तर लागली लगेच उठवायला। कमळे, काल मी लय अभ्यास केला बघ, त्यामुळे माझी झोप काय पुरी झाली नाही। तुझा मी
मी झोपतो. ए निंगे, अगं अभ्यास ना तू जरा तर घाबर देवाला. खरं बोल. अगं उठ की निंगे. अगं तिकडं लय भारी काय काय खायला मिळणार आहे बघ. एकदम चमचमीत, खुशखुशीत, ग्वाड ग्वाड, पोट भरून खायला मिळणार आहे तिकडं. वय एवढं भारी असेल वय. तर कमळे पार्सल घेऊन ये. निंगे अगं उठ की ग. मी कुठे एकटी जाऊ तिकडं. तू नाचत होतीस की नाही जाऊया जाऊया म्हणून. आता स्वतः तंगड्यावर करून झोपलेस वय. निंगे अगं ऋषी सर पोचले बी असतील. उठ की ग. आता काय म्हणावं हिच्या झोपेला. जाऊ दे कॅन्सलच करतो. नाही अरे देवा ऋषी सर पोचले बी असतील आत्ता पातूर. आता नाही गेलो तर त्यासनी वाईट वाटल. आपणच बोलवायचं आणि नाही जायचं कसं वाटतं ते. निंगीच्या नादाला लागून की नाही सगळं लढतर होत्यात. जातोच जाऊन येतो आणि मग हिची झोपच बाहेर काढतो. निंगे शेवटचं सांगतोय हा. मी निघालोय. घाबरवू नकोस रे असा. हे काय चाललंय हे. काय चाललंय. अरे मग केवढा पसारा करून ठेवलायस. हे कोण आवरणार आहे आता. नाही नक्की ना मला सांगा आता या घरात मी काय काय कामं करायचे ते. गप्प बस रे. उगाच गळे काढू नकोस. आवरेन मी नंतर. बरं मला जरा मदत कर. मला सांग मी काय घालू. जॅकेट्स घालू की फॉर्मल्स घालू मला कळत नाही. जरा मदत कर. हृदयात माझे समथिंग सारे जग वाटे हॅपनिंग दिसतो असा मी सदा ड्रीमिंग. गप्प रे. काय मग काय मला सांग. मग मुलीला भेटायला चाललायस ना. तसं काही नाहीये. हा हे तसं काही नाहीये. म्हणजे नाही 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 मुलगी नाहीये. अरे 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 म्हणजे नक्की काय. हे सगळं मला तर मॅडमला सांगावं लागणार आहे. नाही बाबा मी मॅडम तू लांब गप्प बस. मग काहीतरी फालतू बडबड करतोय. फालतू काय काय. कमळी आणि निंगी भेटणार आहेत मला. त्या ट्रीट देणार आहेत मला. कमळी निंगी ट्रीट देणार आहेत. अरे वा मग सोड रे. हे कपडे काय घालतोय. जरा थांब इधर देख. हे बघ हा शर्ट घाल. हा हा नाही नको. हा नको. अरे मागच्या वेळेला हा घातला होता तेव्हा आई ओरडली होती. तुला माहितीये ना ती कपड्यांच्या बाबतीत पण किती स्ट्रिक्ट येते. नको मी हा घालीन. ती मला परत ओरडेल आणि माझा मूड खराब होईल. मला तसं नाही करायचं. ठेव. अरे काय रे एवढा मोठा झालास एवढा तरुण झालास तू आणि आईला घाबरतोस. सांग मी हाच घालणार आहे. ठणकावून सांगायचं. अजिबात घाबरायचं नाही आईला. आणि म्हणायचं तिला माझी एक स्पेशल ट्रीट आहे. स्पेशल ट्रीट.